नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत इतिहासातील अशा एका घटनेबद्दल ज्यात संपूर्ण भारत एकत्र आला आणि ब्रिटिश साम्राज्याला धडा शिकवला। हा संघर्ष होता स्वाभिमानाचा, न्यायाचा आणि देशप्रेमाचा। आज आपण पाहणार आहोत सायमन कमिशन विरोधातील आंदोलन भारत पेटून का उठला। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या काळातील वीरांच्या धैर्याची कथा। इतिहास म्हणजे फक्त भूतकाळात घडलेल्या घटना नाहीत, इतिहास म्हणजे वर्तमानाला प्रश्न विचारणारा आरसा आहे। आज आपण अशाच एका आरशात डोकावणार आहोत, सायमन कमिशन विरोधातील आंदोलन भारत पेटून का उठला। आज आपण स्वतंत्र आहोत, आपलं सरकार आपण निवडतो, आपले कायदे आपण बनवतो, पण एक काळ असा होता जेव्हा भारतातील प्रत्येक निर्णय लंडनमध्ये बसलेले लोक घेत होते। तो काळ होता गुलामीचा, तो काळ होता अपमानाचा, तो काळ होता असहायतेचा। ब्रिटिश सरकार भारतावर राज्य करत होतं, पण भारताला कधीच भागीदार मानलं नाही। भारतीय म्हणजे फक्त कर भरणारी प्रजा, आदेश पाळणारी जमात। आणि याच मानसिकतेतून 1927-28 दरम्यान ब्रिटिश सरकारने एक आयोग स्थापन केला, ज्याला आपण सायमन कमिशन म्हणून ओळखतो। हा आयोग भारताच्या राजकीय सुधारणा, स्वशासन आणि भविष्यातील राज्यघटनेबाबत शिफारसी करण्यासाठी नेमण्यात आला होता। पण मित्रांनो, इथे सगळ्यात मोठा अन्याय झाला। या आयोगात एकही भारतीय नव्हता, एकही नाही, 7 सदस्य होते आणि सगळे ब्रिटिश। भारताच्या भवितव्याचा निर्णय भारताविषयीच, पण भारतीयांशिवाय। हा केवळ राजकीय निर्णय नव्हता, हा भारतीय स्वाभिमानावर केलेला थेट हल्ला होता। ब्रिटिश सरकारने अप्रत्यक्षपणे सांगितलं की तुम्ही अजूनही स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम नाही। हा अपमान सहन करण्याची भारतीयांची तयारी नव्हती। म्हणूनच काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा, विद्यार्थी संघटना, कामगार संघटना सगळे एकत्र आले। संपूर्ण देशात एकच सूर उमटला, सायमन कमिशनचा बहिष्कार। जेव्हा सायमन कमिशन भारतात येणार असण्याची घोषणा झाली, तेव्हा प्रत्येक शहर, प्रत्येक गाव आंदोलनासाठी सज्ज झालं। काळे झेंडे तयार झाले, घोषणा तयार झाल्या, पोस्टर्स लिहिले गेले आणि त्या काळात जन्माला आली एक ऐतिहासिक घोषणा, सायमन गो बॅक। ही घोषणा इंग्रजी होती, पण भावना पूर्णपणे भारतीय होती। जेव्हा सायमन कमिशन मुंबईत उतरलं, तेव्हा बंद, निदर्शनं आणि मोर्चे सगळीकडे पेटले। ब्रिटिश सरकार घाबरलं, कारण हा विरोध पहिल्यांदाच इतका एकजूट होता। पण सगळ्यात तीव्र विरोध झाला पंजाबमध्ये, विशेषतः लाहोरमध्ये। आणि इथेच इतिहासाचं एक निर्णायक पान लिहिलं गेलं, लाला लजपत राय पंजाब केसरी। ते फक्त नेते नव्हते, ते चालता बोलता स्वाभिमान होते। त्यांनी ठरवलं की सायमन कमिशन विरोधात एक शांत, निशस्त्र मोर्चा काढायचा, कारण त्यांचा ठाम विश्वास होता की न्यायासाठी आवाज उचलणं हा गुन्हा नाही। मोर्चा निघाला, हजारो लोक सहभागी झाले। विद्यार्थी, वृद्ध, कामगार, महिला सगळे रस्त्यावर उतरले। हातात काळे झेंडे होते, चेहऱ्यावर निर्धार होता, मनात देशप्रेम होतं। कुठलीही हिंसा नव्हती, कुठलंही शस्त्र नव्हतं। पण ब्रिटिश प्रशासनाने हे सहन केलं नाही। पोलीस अधिकाऱ्याने आदेश दिला, लाठीचार्ज। निर्दयी लाठ्या निशस्त्र जनतेवर बरसू लागल्या। लोक पळत होते, कोणी पडत होते, कोणी रक्तबंबाळ होत होते आणि त्याच लाठीचार्जमध्ये लाला लजपतराय गंभीर जखमी झाले। तरीही ते मंचावर उभे राहिले। आवाज थरथरत होता, पण आत्मा अढळ होता। त्यांनी उच्चारलेले शब्द आजही इतिहासात कोरलेले आहेत। माझ्या शरीरावर पडलेला प्रत्येक घाव ब्रिटिश साम्राज्याच्या कफनातील खिळा ठरेल। माझ्या शरीरावर पडलेला प्रत्येक घाव ब्रिटिश साम्राज्याच्या कफनातील खिळा ठरेल। मित्रांनो, काही दिवसांनी या जखमांमुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला। तो मृत्यू अपघाती नव्हता, तो स्वाभिमानाची हत्या होता। आणि त्याच क्षणापासून सायमन कमिशन विरोधातील आंदोलन फक्त निषेध राहिलं नाही, ते बलिदानाचं आणि क्रांतीचं प्रतीक बनलं। भारत अजूनच पेटून उठला। तरुणांच्या मनात आग पेटली। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिलं। लाला लजपतराय यांचा मृत्यू ब्रिटिशांसाठी इशारा होता की भारत आता थांबणार नाही। मित्रांनो, सायमन कमिशन विरोधातील आंदोलन इतकं तीव्र का झालं, याचं उत्तर खूप खोल आहे। कारण हा प्रश्न फक्त राजकारणाचा नव्हता, हा प्रश्न होता स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा।
लोकांना गृहीत धरलं गेलं, त्यांच्या बुद्धीचा अपमान झाला, त्यांच्या अधिकारांना नाकारलं गेलं. आणि जेव्हा एखाद्या राष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जातो, जेव्हा एखाद्या राष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जातो ना, तेव्हाच इतिहास घडतो. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला कळून चुकलं की भारतीयांना दुर्लक्ष करून देश चालवता येणार नाही. भारतीयांना दुर्लक्षित करून देश चालवता येणार नाही. याच आंदोलनातून पुढे पूर्ण स्वराज्याची मागणी अधिक तीव्र झाली. स्वातंत्र्य आता फक्त स्वप्न राहिलं नाही, ते ध्येय बनलं. मित्रांनो, आज आपण इतिहास का आठवतो? कारण सायमन कमिशन विरोधातील आंदोलन आपल्याला एक गोष्ट शिकवते. कोणताही अन्याय पहिल्यांदा शांत वाटतो, पण तो सहन केला तर सवय बनतो, आणि सवय झाली की गुलामी जन्म घेते. लाला लजपतराय आपल्याला सांगून गेले की लाठ्या शरीर मोडतात पण विचार नाही. आजही हा संदेश तितकाच महत्वाचा आहे. जर आज अन्याय दिसत असेल तर आवाज उठवा. जर अपमान होत असेल तर शांत राहू नका. कारण ज्या दिवशी आपण गप्प बसतो त्या दिवशी सायमन कमिशन जिंकतं, आणि ज्या दिवशी आपण उभे राहतो त्या दिवशी भारत पेटून उठतो. आज या इतिहासाकडे पाहताना आपण फक्त टाळ्या वाजवून थांबवू नये, तर स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा: आपण खरोखरच त्या बलिदानाचे वारसदार आहोत का? लाला लजपतराय, भगतसिंग यांसारख्या वीरांनी देशासाठी वेदना सहन केल्या, कारण त्यांना येणाऱ्या पिढ्या मोकळ्या हव्या होत्या, निर्भय हव्या होत्या. पण आज जर अन्याय समोर असूनही आपण मौन बाळगत असू तर ते स्वातंत्र्य अपुरं ठरतं. सायमन कमिशन विरोधातील आंदोलन आपल्याला हेच शिकवतं की देशप्रेम म्हणजे केवळ घोषणा देणं नाही. देशप्रेम म्हणजे केवळ घोषणा देणं नाही, तर चुकीविरुद्ध उभं राहण्याची हिंमत दाखवणं आहे. जोपर्यंत नागरिक जागा आहे, तोपर्यंत कोणतीही सत्ता अन्याय करू शकत नाही. आणि म्हणूनच त्या काळी भारत पेटून उठला, आणि आजही सत्यासाठी उभं राहिलं तर भारत पुन्हा पेटून उठू शकतो, न्यायासाठी, सन्मानासाठी आणि स्वाभिमानासाठी. जाता जाता एक सुंदर अशी चारोळी: उठा, ऐका, जाणून घ्या वीरांची कथा. उठा, ऐका, जाणून घ्या वीरांची कथा. त्यांच्या स्वप्नांनी उभा राहू देशप्रेमाचा फाटा. त्यांच्या स्वप्नांनी उभा राहू देशप्रेमाचा फाटा. आजही हा संदेश आपल्याला सांगतो, सत्यासाठी, न्यायासाठी, स्वाभिमानासाठी, सत्यासाठी, न्यायासाठी, स्वाभिमानासाठी उभे रहा सर्वदा सदा, उभे रहा सर्वदा सदा. जर तुम्ही हा इतिहास पाहून ऐकून प्रेरित झाला असाल तर मित्रांनो, नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा. आपल्यालाही इतिहासातून शिकण्यास मिळालेले धडे किती महत्त्वाचे आहेत हे सांगायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण ऐकू शकू इतिहासाच्या प्रत्येक पानातील धैर्य, बलिदान आणि देशप्रेमाची कथा. चला आपल्या वीरांच्या स्मरणात उभे राहू आणि सत्य, न्याय आणि स्वाभिमानासाठी नेहमी उभे राहण्याचे वचन देऊ. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.